हाय नमस्कार नमस्कार एव्हरीबडी. राधाच काळा पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एव्हरीबडी, काल हाय असं आम्ही गेलो होतो आंघोळ्या करून. तुम्ही बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये मी कावीला सांगितलं होतं भात बीत काय तर बनवून खावा. कावीने भात आणि काय कालवून बनवलं असेल. तर मरणाचा वास सुटला होता सगळ्या घरात. गॅस सिलेंडर खाली काढून ठेवला आहे हो का, शेगडे बिगडे. आता इथंच बसून म्हणलं करावं स्वयंपाक. परत म्हणलं मुलं झाल्यावर कुठं ठेवलं का टोपलं, मी ध्यानातच नाही. मला वाटलं इथंच आहे, टोपलं तर इकडं झटकून ठेवलं ना. मुग्याला होतात ना घरात. पाणी इथं हो का एवढा मोठा भगुल्यात घेतलाय. शेंगदाणा भाजून घेतलं तर ह्याच्यामध्ये शेवग्याची शेंग आणि डाळ शिजवून घेतली आहे. म्हणजे 2-3 भाकरी करावं उन्हाच्या आधी. त्या भाकरीला जरा टाइम लागतो ना, म्हणून पीठ जुनं झालंय ना. आता भाकरीला फुट अशा तुटायला लागल्या. त्या गरम पाण्यात मळायचं माझ्या ध्यानातच नाही. गरम पाण्यात मळलं असतं ना तर ते हे झालं असतं, काय म्हणतात, जरा चिकटपणा आला असतं त्याला. काव्य, मला उलताना दे ग. कपडे टाके पिळून तेवढे झालं. अगं पण पुन्हा पाणी जात या, परत तू धुत नाही चांगलं, सगळं निर्मा त्यातच राहतो या. जातीचा दाखला काढायला जायचा या पुरींचा. टाकायची हॉस्टेलला जातं सगळेच ना. काही असं पाणी सुटतंय ह्याला. पूर्णाच्या चाळण्याला पीठ चाळायला लागले. लसूण हे सोलून ठेवलाय. म्हटलं भाकरी करावं 4-5 तर भाकरीनं काय होत नाही, 5 लागतात. थोडासा भात करते. भात केला म्हणजे जरा भाकरी कमी लागते त्या. आणि काय आम्ही एक टाइम जेवतो. परत सकाळी खाल्लं. आता सकाळचा टाइम गेला की डायरेक्ट ह्याच्यावर संध्याकाळीच. तर संध्याकाळच्या भाकरीला कोणी तोंड लावत नाही. भातच खाते ते. मला नुसती कणकणी आल्यावर झालं. ते काल दिवसभर रडलेलं, मरणाचं डोकं दुखत होतं, रातभर दुखत होतं ना. थोडं जर रडलं तर लय डोकं दुखतं. काय म्हणते काय डोक्या दुखीचं काय मला तरच आहे का काय. झाला बघा स्वयंपाक. बघा घामानं कसलेली झाली मी. स्वयंपाक झाला. आता काव्या आपली घर आवरती. कावीला सांगितलं, काव्या सकाळी भांडी घासलेली, भांडी मांडणीला लाव. काय लावली का? सगळा राडा का नाही कडचा, म्हणजे झाडायला स्वच्छ येतं. खिडकी उघडीच राहू दे किचनची. कालवण उकळलं की गॅस बंद करा. तर चला आता स्वयंपाक काय माहिती स्वातीचा स्वयंपाक झाला असं. तर बघू स्वातीनं काय बनवलंय. मी काय बनवलंय तुम्हाला दाखवायचं होतं, पण काय करा, फोनची चार्जिंगच संपली मध्येच. त्यामुळं म्हणलं चला आता फोन चार्जिंगला लावून घ्यावा भाजी बनवून. भाजी बनवली. म्हणलं या स्वातीची गाठ भेट घ्यायला. तर हवा का इथं काय चाललंय, काय चाललंय जोड. सोयाबीन मसाला सगळा कोण बनवायला लागलाय? जोडीनं स्वयंपाक करताय. काय स्वातीचं नशीब हाय, भाऊजी सारखा नवरा भेटला. आणि काय भाऊजीचं नशीब हाय की स्वाती सारखी बायको भेटली. किती जुळीनं मग त्या जोडीनं संसार करतात गोडी गुलाबीनं.
म्हणजे माणसाची झोपडी असू द्या पण झोपडीमधलं सुख सगळ्यात मोठं. बंगला असू द्या पण त्याच्यामधलं सुख काही कामाचं नाही, हाय का? ती बिल्डिंग मधला बाबा जातो कामाला, त्याला काय म्हण- ती म्हणतो थांबा, थांबा, 80,000 थांबा, पगार, थांबा. मला 80,000 पगार. काय झालं? बिल्डिंग मधला माणूस हा कामाला जातो हा आणि ती ठेवलेली असते कामगारीन बाई, हा ते म्हणतो आमक कर फराणा कर. काय तसलं चवीचं असतं का? तव्यावरचं बघा म्हणायचं, लाकडावरचं जेवण कसं आहे जेवायला, ते खायला कशी मजा आहे. हा, बरं. तसं बंगल्यात मजा आहे का? पण बंगल्यात मजा नाही, पण बंगल्याचं स्वप्न तर आपण बघतोय का नाही? मग काय? ज्या गोष्टीचं म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सुख नाही त्याच गोष्टी आपण बघतो. मग काय? आणि ज्यांना ते सुख आहे, त्यांना ही बंगला गाडी, त्यांना हे सुख नाही, ही सुख नाही. हाय का? अहो, महत्वाचं पोटाला पाहिजे हो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, जे जीवन आमची लेकरं जगतात ना ते सिटीमध्ये आहे नाही जगायला. हे आमची लेकरं अख्ख्या गावाला येडा देत्यान, माती खेळत्यान, हाणामाऱ्या करत्यान, काय बी नको ती, आणि शाळेत पण जात्याल. मग काय? आणि कोणचं पण किती पण कष्टाचं काम असू द्या, आपल्यातली लेकरं केल्याशिवाय राहतात का भाऊजी? बरं वाटे काम करते ती. आणि एखादा जर नोकरदार असन त्याला जर एखादा घमीला उचल म्हणलं तर उचल का? आजची तिथं बसन की उठ. तर भाऊजी इथं स्वातीला भाजी करू लागायला लागलं, तर आता त्यांना शेंगा टाकल्या चुलीवर, पण ती प्लॅनिंग कशाचं आहे? तेव्हा ही सोयाबीन मसाला. आणि ती तुम्हीच भाजल्यावाने दिसतंय या मग कोणी भाजले बघा कसं भाजले तेव्हा. भाऊजीनं लाल नवरा माझा आधी आचार्य होता व, म्हणून तर आचार्य नवरा. काय की बाय, तुझ्या आधी मी तर का नाही म्हणजे तुझ्या आधीपासून मी ओळखते या, पण माझ्या समोर तर कधी आचार्य काम केलं नाही भाऊजी. मी तर लग्न झाल्यापासून तर ते अगं वहिनी चुली ही पुढंच गारा आहे. थपत होती तर मी त्यांना पोहे करून घेऊन जायचो मस्तपैकी. भाऊजी मला आमच्यापासून करंटच बसला, कशाचा? भिलूच पिले तिथं रावीतला. म्हणजे मी उभं कुठं सारवलं, भटीवरली खोली पोतारा दिला, चांगलं सारवलं, भांडी बिंडी घासली, सगळं व्यवस्थित केलं ना. सकाळ उठून म्हणजे ते बोर्डात पाणी गेलेलं, हं. ते बोर्ड तसंच राहिलं ना. आमच्यात काय कुणी बारकं लिकरू नसल्यामुळे आम्ही काय तेवढं लक्षच नाही दिलं. आम्ही गेलो चिखलाला, आणि भाऊजी काय तर टीव्ही लावाय गेलता आहे का नाही? दरवाजा बंद करून यांना पोहे घेऊन चाललो होतो मी फडात. अल्ला बाक दिसणं बाहेरच फेकलं मला. आणि पोहे सांडलं का? आणि मला पुन्हा सांगितलं पार आम्ही पोहे खाऊन बसल्यावर. मी म्हणलं, सगळं खाल्ल्या बिल्ल्यावर. मी आता म्हणलं कशाला बनवायचं पोहे, नाही मग म्हणलं माझ्या हातचं पोहे खावा. माझ्या नवरा इतकं कुणाला माहिती नसेल असं मी म्हणते या, आणि खरंच नाही. काय बोलते? अगं हे वहिनी का टीव्ही होती, त्या टीव्ही पशी माझा फोटो केवढा होता वहिनी, खरं सांगायचं. हा घरात तरी आहे का असला देखना फोटो कोणाचा? नाही, आणि आता फुटूच नाही. कुठं नाही. गेला? का तुमच्या पसाऱ्यात? आमचाच पसारा गेला, कुठं वाट लागला आमचाच ते फोटो चोरला. कोण चोरतोय फोटो तुमचा? मग त्या इथं फोटोचं काय गांडवा गांडवी? होय? हा फोटोवरच नाही. मग कसलं? चोरत नाही. चोरला म्हणजे त्याचं तीच अर्थ. तिथं एक भटीवर पोरगी होती आणि तिच्या संग भाऊजीला लगीन करायचं होतं, पण ती पोरगी भाऊजीला दादाच म्हणायची. मग काय? आणि दुसरी म्हणायची दाजी. तिची बहीण म्हणायची दाजी आणि ते म्हणायचे दादा. केली असेल तर हाय का नाही? ती राहिली पण नसते. का? आपल्याला करायची पण नसते. तिनं आधीच बापाच्या इथं इटभट्टीचं, बापाच्या इथंच तिनं भट्टीचं मग काम काय? केलं नाही, हे का नाही? तर तिनं इकडं काय केलं असतं, स्वतःसारखं नसतं काम त्या केलं. टायमिंगला प्रेम कैदी पिक्चर किती किती सारखा लावत नाही. इळातनं 10-12 तर ते कारण आमच्याकडे डिस होते आणि सगळ्या भट्टीवरले आमच्याच घरात यायची हा, टीव्ही मग काय डिस कुठली तवा? डिसच होती की, त्या डिस नाही ती शिडी हा ती तसली मोठी मोठी पिलेटिव आणि कॅशिट, हळद नाही. तीच इळातनं 100 बरं बघायचा. तर इकडं भाऊजीचं असं चाललंय, हवा इकडं कारभार आहे. कडीपत्ता असला जाऊन. नाही नाही म्हणत काय चाललं भाऊ भावाच्या गप्पा? कुठं जावं का राधीला हाकलून द्यावा, असंच का? आपण कुठं तरी जावं, नाही तर राधीला तर हाकलून लावा. तुला कशाला हाकून लावायची? आम्ही काय कुठं जा रुसून तुम्ही जा दिंडीत जावं, मठ बांधून राहा पंढरपुरात दोघंच्या दोघं बी. तिथं बघा ते स्वातीला किती भाऊजी काम करू लागतात आहे. हा का आली हे 2 खोंड बी इकडून मागणं. मला वाटलं ही
तर टापर बांधून बसलाय म्हणलं तो ह्याचं टपरच पडलं काय तर भाऊजीनं केवढं स्वप्न बघितलंय मग का? टपर फोडून की त्याचं काय आहे बाबा? हाय का नाही? कशाला मी नाही नादाला लागत बाई कुणाच्या, आपण सोडून दिलं नादाला लागायचं. आपण ते सोडून दिलं. तुम्ही सोडून आळबीन बळबी देणारच की, आळबीन बळबी तुम्ही सोडून देणार, माझ्या नादाला लागायचं. होय भाऊजी, मी नादाला लागायचं सोडून दिलंय म्हणून घर किती शांत आहे का नाही, हाय का नाही? नाहीतर आठवड्यातून किती बारा तुम्हाला घरी मी बोलवायचे, 2 बार 3 बार तर म्हणा भाऊजी इकडे या. मी किती वेळा तुमच्या पुढे हाणू हाणू घेतलंय. का बा? किती खोटं बोलताय. गेल्या वर्षी हे तिकडं गुजरातला जायच्या आधी कवा हाणून घेतलंय? किती खोटं बोलतात. शेवटी तो डोळ्यात टिप कसं ज्याची त्याला किती मया, आमच्यासारख्यानं किती पण झुरा, किती पण मरा, किती पण सांगा, काय बी करा, पण ज्याची त्यालाच दया माया येणार. म्हणून मला नवऱ्याची गणगोतच आवडत नाही, म्हणून मला नवऱ्याची गणगोतच आवडत नाही. ते कपाळाला कोच पडली नाही, कवा टिंगूळ आला नाही, कवा हाणून घेतलंय. शब्दाचा मार, नको त्या गोष्टींचा त्रास. किती वेळा तर मी म्हणायचे मी फस घेईन, मी म्हणायचं जा घे म्हणत नव्हता का. ते मासा आणून ओतायचं, ते दारू पिऊन यायचं, कामाला पिकअप बघितलं होतं एक ते केळीचं, आणि केळीच्या बागेत पिऊन झोपला का मासा धरा गेला आणि म्हणला गाडी भरायला लावली. तेव्हा त्याच्या आधी 2-3 बऱ्या. आता कसं कबूल झालं. ध्यान करून द्यावं लागतं काय की. भाऊजीची बुद्धी कमी व्हायला लागली काय की, म्हातारपणी इसरायला लागल्यात बहुतेक. दरवर्षी तमाशा. शेवटी म्याच आता तमाशात डान्सच सोडून दिला. म्हणलं चाळ बांधाय बी ना ग, आणि तमाशात नाचाय बी ना ग, आणि गाणं म्हणाय बी ना ग. शेवटी म्याच आता शांतीला धरली या. काय भाऊजी पोरगी इवळती या लय. पुरीला त्या नटायचा नादन तोंडच नेमकं खराब झालंय तिचं, आणि ती म्हणते आरसा द्या मला बघायला माझं तोंड. नुसती गाजरावाने लाल जरत झाली या. तळलेला मासा कसा असतो या, नुसत्या ज्वारीच्या पिठात तळते ती बघा मासा. मला धाडच नव्हतं भाऊजी दवाखान्यात, म्हणजे बाहेर आलो का माझ्या म्हणजे असं मनानं थरथर अंग कापायला लागलं. पायरीवर चढली का की मला नकोच वाटायचं. मी भाऊजी बाहेरच आम्ही दोघं पण भिवून बसलो, पण ही दोघं जण चल म्हणायला लागले. मग तरी पण धाडच केलं बरं का, पायरीपर्यंत आलो. भाऊजी बाहेरच थांबलं पाण्याची बाटली ही घेऊन, आणि गेली ते त्या पोरीच्या आजी हे बघून, त्यांची मावशी बघून, आणि ती रडायला लागली का मग मला पण रडू आलं की. आणि परत सिस्टरने ना हाकलून लावल्यावर मी म्हणलं जरा बरं झालं बाय हाकलून लावलं, म्हणलं आता सोडत नाहीत आतमध्ये. बाहेर आली तर 2 जावं म्हणले बघायला. आता मला मस्त नको वाटतं या, पण स्वतः ऐक ना, चला आता एवढं लांब आलोय तर मग केलं धाडस कसं तरी. म्हणलं बाहेरच्या आपण अगोदर जिथपर्यंत गेलो तर तिथपर्यंतच जायचं म्हणलं. मग तिथं सिस्टरने बसलेल्या होत्या, स्वतः गेली आतमध्ये तडा, आणि त्या पोरीच्या आजोबानं सांगितलं होतं की एकदम शेवटच्या ह्याला. मग मी म्हणलं सगळीकडे म्हणलं तसलीच माणसं असताली म्हणलं, शेवटला पोरगे म्हणलं त्या माणसाला बघत त्यांच्यापासून जावं लागल. अजून भिली. मी म्हणजे चल स्वाती म्हणलं आपण गावलंच नाही म्हणू, आणि चल बाहेर. तर स्वाती ऐकायलाच तयार नाही. नेमका बाहेर वळायच्या टायमाला मग ती पोरगी दिसल्यावर गेलो. मग मी दारातच उभा राहिली, पण म्हणलं आता जे होईल ते होईल म्हणलं. आपली नजर म्हणजे बघितल्यावर काय होईल ते होईल म्हणलं होतं. बघितलं मग इकडं माझ्या म्हणजे दरवाजा साईडला डोकं होतं, दाराच्या आडच होती म्हणा. मग त्या तिच्या आईनं तर लय, तिची तर अवस्था लय वाईट झाली. आणि ते पोरगीचं तर बघू सुद्धा वाटत नाही. भाऊजी लय वळती, ती डायरेक्ट म्हणते मला मारून टाका, चाकू दे म्हणते, नाहीतर मला दोरी दे, काय बी दे म्हणते. मला सैन होत नाही, 1 मिनिट सुद्धा सैन होत नाही म्हणते. आपण सगळेच मरू म्हणते, मी मरते, पप्पाला मरू दे, तू मर, दादाला मारो, आपण सगळेच मरू, मला सैन होत नाही, काय बी म्हणते. जसं ती पोरगी इवळण तसं मनानं डोळ्यातनं पाणीच गळतंय.
पण ते आई किती धाडस करत असन. ती म्हणते तिच्या पुढे जर रडले की ती विचारते मी लय सिरियस आहे. आणि लय माणसं जमली तरी ती पोरगी घाबरते. मग काय? मला एवढी माणसं का बघा येतात. आणि तिचं एक म्हणणं आहे की मी शाळेत गेल्या माझ्या मैत्रिणी माझ्या तोंडाला बघून काय म्हणतात, माझं तोंड पाहिल्यासारखं होईल का. मग तोंडाला तर आता ते जड जड वाटत असेल मला हे लावल्यामुळं. मग ती तिला वाटतं की माझं तोंड म्हणजे माझं तोंड मला आरशात दाखवू द्या, आरसा आणून द्या म्हणते. केलं बाय धाडस म्या भाऊजी. पण काय नाही, एकदा बघितलं का नजरेत ती पोरगी पडली का काय सुद्धा वाटलं ना. मग ती हलू वाटना. पण रडून असलं डोकं जाम झालं, पुन्हा गाडी भेटना, पुन्हा भूक तर काय लागलीच नाही सोडा. पण संध्याकाळी बळबळ एक वडापाव खाल्ला, ते बी पैसे नाही. 100 जणांना तर भीक मागितला असं. साक्षीला सुद्धा फोन केला, म्हणलं तुला उद्या पाठवते, म्हणलं मला आता दे म्हणलं. ते दाद्यानं सुद्धा हिरबळ उपाशी दम काढला. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. काय सांगू तुम्हाला, बोलते थोडं भाऊजी सोबत.